चुनाव से पहले सभी राजनीतिक पार्टियों ने महाराष्ट्र में किसानों की कर्ज माफी करने का वादा किया था। विशेष रूप से बीजेपी की ओर से देवेंद्र फडणवीस ने राज्य के किसानों को यह आश्वासन दिया था कि बीजेपी की सत्ता में आने के बाद पूरी तरह से कर्ज माफी की जाएगी। परंतु सत्ता संभालने के इतने दिन बाद भी किसानों को कर्ज माफी नहीं हुई है। इसको लेकर राज्य में किसान परेशान हैं। इस मामले को लेकर अकोला जिला अधिकारी कार्यालय के सामने किसानों की ओर से कर्ज माफी को लेकर भूख हड़ताल शुरू की गई है। असं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारादरम्यान जो जनतेला शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यास पूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, मात्र आतापर्यंतही कोणाचा सातबारा कोरा केला नाही। बँकांना सतत फोन चालू आहे, त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत, आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द तो पाळावा, म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। काय विचार आहे तुमचा? माझं समर्थन आहे आणि मी समजा त्याच्यासोबत बसलो आहे। एक तरुण शेतकरी, आता मी त्यांना विचारलं की त्याच्याकडे 9 एकर शेती आहे आणि जगामध्ये एक मात्र घटक असा आहे की 70च्या दशकामध्ये दाण्यादाण्याला मोहताज असलेला हा देश ज्या शेतकऱ्यांनी आज धनधान्यांनी समृद्ध केला, त्याच्यावर मरण्याची वेळ का आली, हा सगळा समाजासमोरचा प्रश्न असायला पाहिजे। आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नसेल तर राजकीय व्यवस्था ही शेतीच्या संदर्भात निवड असंवेदनशील आहे असं नाही। शेतकऱ्याजवळची शेती काढायची आहे